आता 2023-24 मध्ये देशातलं मक्याचं उत्पादन 376 लाख टन होतं. ते 2024-25 मध्ये म्हणजे चालू हंगामामध्ये 423 लाख टनांवर पोहोचल्याचा सरकारचा अंदाज आहे. म्हणजेच मका उत्पादनामध्ये मोठी वाढ झाली आहे. आता मक्यासाठी मागणी ही प्रामुख्याने 3-4 उद्योगांमधून असते. एक तर त्यातला आता जो सर्वाधिक वापरकर्ता उद्योग आहे तो म्हणजे पोल्ट्री, पशुखाद्य. यासाठी जवळपास 160 ते 180 लाख टनांच्या दरम्यान मक्याचा वापर होत असतो. आता मागच्या 2 वर्षांपासून इथेनॉल उद्योग देखील मक्याचा मोठा वापरकर्ता ठरतोय. मागच्या वर्षी जवळपास 75 लाख टन मका इथेनॉलसाठी गेला होता. तो यंदा 107 लाख टनांपर्यंत इथेनॉलसाठी जाऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जातोय. दुसरा महत्त्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे वाढती आयात. आता मक्याची आयात ही गेल्या वर्षीपासून वाढताना दिसते. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे देशात मक्याचा वापर वाढतोय. आपण जर 2023-24 जर आकडा पाहिला तर देशातून होणारी मक्याची निर्यात ही जवळपास 3 लाख टन होती आणि आयात केवळ 125 लाख टनांच्या दरम्यान होती. आपण जर 24-25 म्हणजेच चालू वर्षाचा जर विचार केला तर मक्याची आयात झाली जवळपास 9.5 लाख टन आणि निर्यात झाली केवळ 90,000 टनांच्या दरम्यान. म्हणजेच भारताची मक्याची आयात वाढत जाते.